हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण आत्मवृत्तपर निबंध अभ्यासणार आहोत. बघा, आत्मवृत्त म्हटल्यावर स्वतःचं काय असे ते दुःख, चांगलं वाईट जे काय ते आपण स्वतः बोलतो. तसंच जे काही विषय असेल, जो हे असेल नाव, मी वृक्ष बोलतो आहे. आता मी हा निबंध आहे तो वृक्षाचा आहे. मी वृक्ष बोलतो आहे, मग मी स्वतः वृक्ष आहे असं समजून बोलायचं आहे. तर आता मी मुद्दे वाचते आणि मुद्द्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. कुठचाही निबंध असला कुठचाही तरी ते मुद्दे व्यवस्थित वाचून समजून घेऊन जर त्याच्यावर जरी थोडी वाक्य लिहिली तरी 3-4 मार्क्स तरी मिळतातच. आणि हा महत्त्वाचा विषय आहे. निबंध तर असतातच नेहमी. तर लक्षात घ्या. मुद्दे वाचते. वृक्ष. वृक्ष म्हटलंच की मोठं झाड येतं नजरेसमोर. आपल्या काय येतं? मोठं झाड, त्याच्या खाली सावळी, असं मोठं ज्याचं खोड असतं त्याला वृक्ष म्हणतात. लहानशा रोपट्याचे मोठे रूप. तो लहान होता म्हणजे त्याच्या बालपणीचं पण काहीतरी सांगावं लागणार. लहानसा रोपटा होता, मग तो मोठा झाला. माणसाच्या विसाव्याचे ठिकाण. भलं मोठं ते झाड, त्याच्यामुळे त्याच्या खाली सावळी आहे, तिथे येऊन माणसं बसतात, विसावा घेतात. माणसांच्या अनेक कृतींचा साक्षीदार. आता माणसं तिथे येऊन बसतात म्हणजे गप्पा गोष्टी करणारच, तर त्यांचं ते सगळं ऐकतो, मग तो साक्षीदार बनतो. माणसाच्या कथा, व्यथा, माहिती. म्हणजे माणसं आपली सुखदुःख एकमेकांशी बोलतात तिथे. काही मनातलं असलं तर ते एकमेकांना सांगतात. मग त्या वृक्षाला त्या कथा, व्यथा सगळ्या माहिती आहेत. माणूस प्रेमाने माणसाला सर्वस्वाने मदत. आता तो त्यांच्या वृक्षा जो आहे तो त्यांच्या गोष्टी ऐकतो आणि त्याला पण दया येते माणसाबद्दल, म्हणून तो प्रेमाने माणसाला मदत करतो जेवढी शक्य होईल तेवढी. माणूस कृतज्ञ. माणूस काहीतरी वाईट कृत्य करतोच, तेही लिहावं लागणार. आणि त्यामुळे मग वृक्षाला चिंता वाटते. जशी पालकांना मुलाबद्दल चिंता वाटते तशी वृक्षालासुद्धा आपल्या म्हणजे माणसाविषयी चिंता वाटते. असं शेवट करायला पाहिजे. चला तर मग आज सुरुवात करतानाच माणसांना आकर्षून घेण्यासारखी सुरुवात करायची आणि कोणाला वाटतं नाही हे कोणतरी दुसऱ्याबद्दल बोलतो आहे. वृक्ष काय स्वतः बोलत नाही, पण आपण वृक्ष आहोत आणि बोलतो आहे. वृक्ष बोलतोच आहे स्वतः, असं वाचणाऱ्याला वाटायला पाहिजे. चला मग बघा. या वाटसरूंनो या. वाटसरू म्हणजे येणारी जाणारी माणसं, वाटेतली माणसं तिथे बसतात. मग आपण स्वागतच जसं घरात आपण पाहुण्यांचं स्वागत करतो तसा हा वृक्ष येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचं स्वागत करतो. या वाटसरूंनो या. या माझ्या सावलीत थोडा विसावा घ्या. तुम्हाला खूप काही सांगावं असं माझ्या मनात येतं. खूप बोलावं असं वाटतं तुमच्याशी. ऐकताय ना तुम्ही? ऐका तर मग. तुम्हाला आता मी भला मोठा वृक्ष दिसतोय. आज माझं वय 100च्या बाहेर गेलेलं आहे. खरं तर जन्माच्या वेळी मी एक छोटंसं रोपटं होतो. हळूहळू मोठा होत गेलो. काही समजूतदार व्यक्तींनी, तुमच्यासारख्या काही माणसांनी माझ्याभोवती छानसा पार बांधला. तुम्ही आता बसलाय ना, तो पार. येणारा जाणारा वाटसरू थोडा वेळ तरी येथे विसावा घेतो, माझ्या सावलीत बसतो. माझ्या सहवासात त्याच्या जीवाला थोडं तरी सुख मिळतं. येथे बायका, मुलं, तऱ्हेतऱ्हेची लोक यांची बैठक भरलेली असते. गावच्या बैठकी भरतात. गावचे सरपंच, बाकी गावची मंडळी, काही गावात चुकीचं घडलं तरी पण बसतात, मिटिंगी करतात. आणि काही सण वगैरे साजरे करायचे असले तर त्याचं नियोजन आखायचं असलं तरी पण इथे बसतात आणि ठरवतात. मुलं उल्हासाने बागडतात, खेळतात. माझ्या फांद्यांना झोका रशी बांधून झोका करतात तयार, त्यावर बसतात, खेळतात.
काही मुलं गरमीच्या दिवसात येऊन अभ्यासाला बसतात हवेशीर. बायका आपापल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करतात. बायका आपलं काही कोणाचं दुखत असेल, काही संकट असतील तर एकमेकांना सांगतात. गावचा न्याय निवाडा होतो. माझ्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट मी ऐकतो. कितीतरी पक्षी इकडून तिकडून उडतात, माझ्या अंगाखांद्यावर बागडतात, खेळतात. कधी विस्थापन काय ते करतात, सगळंच करतात. आणि एका जागी स्थिर राहूनही मला देशोदेशीच्या हकीकती कळतात. माणसांच्या गोष्टी मी ऐकतो की नाही, त्यावेळी मला सगळं कळतं. माणसाच्या कितीतरी पिढ्या मी पाहिल्या आहेत, त्यामुळे माणसांच्या सुखदुःखांचा मी साक्षीदारच बनलो आहे. आम्हा वृक्षांना माणूस हा प्राणी खरोखरच प्रिय बनलेला आहे. माणसावर आमचा जीव जडला आहे, प्रेम वाटतं माणसाविषयी आम्हाला. त्यामुळे आम्ही माणसाला शक्य ती सर्व मदत करतो. आमचा संपूर्ण देह माणसाच्या उपयोगाला येतो. वेगवेगळ्या चवदार फळांचा गोडवा आम्ही माणसाला देतो. पानांचेही कितीतरी उपयोग आहेत. आमच्या फांद्या, खोडं यांचा सरपणासाठी म्हणजे जळणासाठी, बांधकामासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी, किती सांगू तुम्हाला. असे वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोग करू देतो आम्ही त्यांना. आमचा उपयोग करू देतो. आम्ही हवा शुद्ध ठेवतो. जमिनीतील पाण्याचे स्रोत धरून ठेवतो आणि त्यामुळे विहिरी, नद्या, नाले यांना पाण्याचा पुरवठा होतो. म्हणजे आम्ही पर्यावरणाचा समतोल राखतो. यात आमचा काय फायदा? काही नाही. आम्ही हे सारं तुमच्यासाठीच करतो. तुम्ही माणसं मात्र कृतज्ञ. तुम्हाला मदत करणाऱ्या माझ्यासारख्या मित्रावरच कुऱ्हाडीचे घाव घालता. केवळ तात्कालिक फायद्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही माणसे बेसुमार जंगलतोड करता. खरं म्हणजे याचे पुढे होणारे परिणाम त्यांच्या लक्षातच येत नाही. माणसांना काही समजतच नाही, विचारच करत नाही माणूस. आज ना उद्या ते त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागणार. आताच अनेक ठिकाणी कधीकधी भीषण दुष्काळ पडतो. शेकडो माणसे मृत्युमुखी पडतात. ही माणसाच्याच कर्माची फळे आहेत. हे लक्षात घेतलं नाही तर आमच्याबरोबरच सर्व जीवसृष्टीच नष्ट होईल. तेव्हा हे वाटसरूंनो, तुम्ही हे लोकांना समजावून सांगाल का? तर असा आपला निबंध झालेला आहे. निबंध आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.